मानला की नाही उपाधीमुळं, मग हा भेद यत्किंचितही राहणार नाही. असा कोणता काळ आहे? प्रलय झाल्यावर सांगा बरं. ज्ञान झाल्यानंतर असे रंगनाथ महाराज परभणीकरांनी लिहिले, जीवनमुक्त पुरुष हा ईश्वरच असतो. खरं जर पाहिलं तर तो काय असतो? ईश्वरच असतो. पुन्हा स्वामी विवेकानंदांनी लिहिलं, ईश्वरच जर असतो तर मग ते ईश्वराचं जसं उत्पत्ती स्थितीला याचं सामर्थ्य त्याला येतं का? ब्रह्मसूत्रामध्ये पण याचं चिंतन आलं. येतं का सामर्थ्य त्याला? येत नाही. म्हणजे ज्ञानवान पुरुष हा ब्रह्म होऊ शकतो, ईश्वर होऊ शकत नाही. मग त्या ईश्वराचं आणि त्याचं हे जे भेद दिसतो तो भेद कशा कल्पित अशा स्वरूपाचा भेद आहे. आणि तो कशामुळं आहे? तो उपाधीमुळं भेद आहे की नाही? उपाधी दोन्ही कल्पित आहे, भेद सुद्धा काय आहे? कल्पित आहे. पण कल्पित भेद का होईना राहणारच ना. वास्तव अभेद आहे आणि कल्पित भेद आहे. आम्ही असं म्हणतो का भेदाला वावच राहणार नाही त्या ज्ञानीपुरुषाच्या आणि ईश्वराचा, त्यांचं दोघांचं अखंड एकरस ऐक्य होईल असं का व्हायला किती काळ वाट पाहावं लागेल? कधी होईल ते? का होणारच नाही, कधीच होणार नाही. सांगा महाराज. हा, तो ब्रह्म झालाय का ईश्वर झालाय? ब्रह्म झालाय. मग काही का होईना त्यांचा भेद, कल्पित का होईना भेद आहे की नाही? आता हा सुद्धा काय महाराज, हा सुद्धा भेद राहणार नाही आणि ते दोन्ही काही निवडच करता येणार नाही. ईश्वर आहे का ब्रह्म आहे, आपलं ईश्वर आहे का जीव आहे, याला निवड करायला आता कधीच नाही. तो जे त्याच्याशी समरस होईल तो कायम काय समरस होतोय. काय त्याला काय म्हणतो आपण? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, गेले नाही आले परतोनी. काय अभंग आहे तो? हा, तुका पंढरीशी गेला, हा हा हा, येथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले परतोनी. हे काय पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. आहे की नाही? आता हा हे पाहिजे होतं, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तर अशा प्रकारची स्थिती कधी येईल का त्या ईश्वर आणि जीवाचा? आता तुम्ही उपाधिकृत भेद मानता की नाही? ईश्वराचं असणारं जे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य ते त्या जीवाला येईल का? ज्ञानी त्या पुरुषाला जरी ज्ञान झालं तरी त्याला ईश्वराचं सर्व सामर्थ्य येईल का? नाही, कारण त्याच्या उपाधी भिन्न नाही. त्यामुळे त्याची अभिव्यक्ती ज्याचं जशी उपाधी असेल त्याच प्रमाणात त्याचं सामर्थ्य आहे की नाही? आवरण भंग केलं तरी तो ईश्वर होऊ शकणार नाही, ब्रह्म होऊ शकतो. पण आम्हाला त्या ईश्वराच्या स्वरूपातून त्याच्या स्वरूपात यत्किंचितही भेद नाही. आता ते दोन्ही एकच आहेत अशा प्रकारचं स्थिती कधी प्राप्त होईलच की नाही? कायम आता हे उपाधीमुळे ते वेगळेच राहणार. हा, बरं, नाही त्याच्या दृष्टीनं नाही, पण तुम्हाला आम्हाला तर दिसते ना, म्हणून तर आपण एवढा उठारेटा करून राहिलो ना, वो पो का करून राहिलोय का उपाधीमध्ये काय हे भेद आहे? लक्षात आलं ना? कोणतरी सांगा ना. हा, म्हणजे कधी होईल त्याला? आता ते दोघं काही निवडणार, तो काय होईल? हा, ईश्वराचं खरं स्वरूपच होऊन जाईल, पण वाट पाहावं लागेल कुठपर्यंत? देहपात होईपर्यंत. हा एकदा देह, हा त्याचा काय आहे? शेवटचा जन्म आहे. ही उपाधी जी देहाची आहे, एकदा तो त्याचा देह पडला का आता त्याच्यामध्ये उपाधी जी आहे, बरोबर आहे ना, त्या उपाधीचा काय झाला? न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याच्या प्राणांचं उत्क्रमण होत नाही. एव समविनियंते. आता ते प्राण कुठं जातील? मग अज्ञानात जातील का? अज्ञान गेलेले आहे ज्ञानाने, आणि अधिष्ठान ज्ञान स्वरूप ते राहिलेले का? तेही गेलेले आहे का? ते जातच नसतं. मग त्याचे प्राण आता कुठं जातील? अधिष्ठानात जातील का कारणात जातील? कारणात जातील. आणि हा, अधिष्ठानात जातील का कारणात जातील? हा, कारण आहे अज्ञान, आहे की नाही, आणि अधिष्ठान आहे ब्रह्म. तेव्हा याचे प्राण जेव्हा शेवटी या शरीराला सूक्ष्म शरीर सोडून जाईल तेव्हा त्याला सापडेल काय? अधिष्ठान सापडेल का कारण सापडेल? बोला बोला. अज्ञानात कारण कोण आहे? अज्ञान, आहे की नाही, आणि अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. आणि ज्ञानवान पुरुषाचं अज्ञान गेले का नाही? ज्ञानाने अज्ञानच गेले. तर अज्ञान का फार स्वप्नात देखील आता अज्ञान राहिलं नाही, स्वप्नात देखील राहिलं नाही. मग आता ते जे त्याचा प्रारब्धाचा भोग, म्हणजे प्रारब्ध कर्माचा भोग संपेल, तिथून पुढे जायला आता त्याला कर्म आहे का? संचित काय झालं? ज्ञानाने दग्ध झालं. क्रियमान कर्म असंगत्वबोधामुळं लागलंच नाही आणि प्रारब्ध भोगून संपलं. आता कोणतं कर्म आहे त्याला? कोणतंच कर्म राहिलं नाही. मग अशा पुरुषाचे जेव्हा हे प्राणोत्क्रमण तर होईलच ना त्याचं कधीतरी, प्रारब्ध भोगून संपलं म्हणजे हे प्राण ह्या शरीराला सोडून जातील. आणि सोडून गेल्यावर ते राहतील कुठं? का ब्रह्मस्वरूपातच जातील?
खरं तर जातील कुठे आता? त्याला अधिष्ठानावातून त्यांना गतीच नाही ना. हे जे भासमान होणारे प्राण कुठं जातील? अधिष्ठानात एकरूप होतील. मग आता त्या ठिकाणी माया आहे का अविद्या उपाधी आहे? मायाही नाही आणि अविद्या उपाधी नाही. मग हा परमात्मा काय आहे? एकच आहे. मग त्याला कोणतं कैवल्य प्राप्त होईल? विधेय कैवल्य. आणि जेव्हा ज्ञानीपुरुषाला विधेय कैवल्य प्राप्त होईल तेव्हा तो काय झाला? हा, तो काय झाला? एकच झाला. एकच झाला म्हणजे काय झालं? त्याच्या दृष्टीनं तो ईश्वराचं देखील काय झाला? अधिष्ठान आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता जे मागचे, त्याचा तर जीव आणि ईश्वर भाव राहिलाच नाही. पण मागचे जे तुम्ही आम्ही राहू, तर त्यावेळेला जेव्हा जीव ईश्वर भावाच्या कल्पना होती तेव्हा तो काय म्हणतो? तुमच्या जीवाचं आणि ईश्वराचं सगळ्याचं अधिष्ठान कोण आहे? मीच आहे. आणि माझ्यावर तुम्ही कल्पित आहात. आणि हे सांगायलाही तो राहत नाही. ही जी स्थिती आहे हिला म्हणतात केवल कैवल्य. केवल किंवा याला काय म्हणतात? विदेह कैवल्य. जोपर्यंत देह असताना हे ज्ञान आहे तोपर्यंत त्याला काय म्हणायचं? जीवनमुक्त. जिवंत असताना ही जी ज्ञानोत्तर अशा प्रकारची स्वरूप स्थिती आहे. आणि जो काही व्यवहार आहे त्याला व्यवहार आहे म्हणून त्याला काय म्हणतात? जोपर्यंत व्यवहारात आहे तोपर्यंत म्हणायचं जीवनमुक्त. आणि अव्यवहार्य स्थितीला म्हणतात विदेह मुक्ती. अशा प्रकारच्या विदेह मुक्तीपर्यंत हे राहील. नंतर त्याच्यात आणि ईश्वरात कोणताही भेद दाखवायला सुद्धा काही राहणार नाही. ठीक आहे ना? ते ब्रह्मसूत्रामध्ये त्याचा विषय आहे सगळं. ते परत त्याला वाटलं तर जन्म घेता येतो का असं जर त्याला काय, जर त्यांनी सांगू का? थोडक्यात सांगतो. जो या ठिकाणी दोन प्रकारचे जीवनमुक्त सांगितलेले आहेत. की एक जीवनमुक्त आहे तो आहे अधिकारी कोटीतला, त्याला म्हणतात युक्तयोगी. आणि एकाला म्हणतात युंजान योगी. युंजान योगी म्हणजे ज्या पुरुषाला अज्ञानाचं आवरण आहे, म्हणजे तुम्हाला आम्हाला सामान्य लोकांना, आणि त्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न केला आणि अज्ञान आवरणाचा निवृत्ती झाली. म्हणजे पूर्वी आपण काय होतो? बद्ध होतो. आणि आता काय झालो? मुक्त झालो. आणि अशा पुरुषांनी जर किती जरी प्रार्थना केली, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाचे, परंतु प्रारब्ध कर्म भोगून संपलं. ज्ञानाने त्याचा काय संचित दग्ध झालं आणि क्रियमान कर्म असंगत्व बोधाने लागलं नाही. जन्म घेण्यासाठी काहीतरी कर्म पाहिजे की नाही? बरोबर आहे ना? मग त्याच्याजवळ कोणतं कर्म आहे आता? त्यामुळं त्याने जरी इच्छा केली तर त्याने दिलं नेच्छन अपि मोक्षसे असं सांगितलं. इच्छा केली मला मुक्ती नको, तरी मुक्ती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ तुम्ही आता किती जरी म्हटले देवापुढे जाऊन तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, तुम्हाला जन्म येणार नाही. कारण हा तुमचा काय शेवट. जन्म येण्यासाठी थोडं अज्ञान ठेवायचं होतं ना. आता अज्ञान घालून बसले तुम्ही, आता तुम्हाला जन्म कसा काय येणार? म्हणून ह्या प्रश्न आहे युंजान योग्याचा. म्हणजे ज्यांनी प्रयत्नाने अज्ञान आवरणाचा भंग केला तर त्याला पुन्हा जन्म येत नाही. आणि दुसरा एक आहे त्याला युक्तयोगी. म्हणजे आता आपण काय झालं? अज्ञान घेऊन जन्माला आलो आणि पुरुषार्थ करून अज्ञानाची निवृत्ती केली, त्यांना जन्म येत नाही. परंतु जे ज्ञान घेऊनच जन्माला आले म्हणजे त्याला म्हणतात उपदताची ज्ञानी. म्हणजे ज्यांना ज्ञान झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे परंतु आवरणभंग झाला तरी त्यांचा विक्षेप आहे. आणि तो विक्षेप कुठपर्यंत आहे? कल्पांतापर्यंत. ब्रह्मदेवाचा कल्प जेव्हा संपेल तोपर्यंत त्या पुरुषांना विक्षेप आहे. ज्ञान जरी झालं तरी सुद्धा त्यांचं प्रारब्ध काय आहे? प्रारब्ध एकाच जन्माचं असेल असं सांगता येत नाही, अनेक जन्माचं पण असू शकतं. तर त्यांचं प्रारब्ध हे कल्पांतापर्यंत. आता त्याचं कारण असं आहे का हे कल्पांतापर्यंत जे प्रारब्ध आहे ते त्यांच्या स्वेच्छेने किंवा भगवत इच्छेने त्यांनी ठेवलेले. कशासाठी? तर असे जे पुरुष आहेत त्यांना अधिकारी कुटीचे पुरुष म्हणतात, किंवा आपल्या भाषेत त्याला आपण अवतारी कुटीतले पुरुष म्हणतो. उदाहरणार्थ भगवान संत सम्राट माऊली जगद्गुरु तुकोबार आहे. हे काय म्हणतात? माऊली सहज बोलतात की नाही, ज्ञानदेवे 22 जन्मे तोडिली भवाब्धीची कर्मी. म्हणजे याचा अर्थ आम्ही अनेक वेळा आलो आणि अनेक वेळा गेलो. आम्हाला बरं आम्ही कसे उपजताची ज्ञानी, ज्ञान घेऊनच आम्ही आलेले. त्यांना ज्ञान झालेलं आहे, आवरणभंग झालेला आहे, परंतु जगताला आदर्श दाखवण्यासाठी, जगत कल्याणासाठी ब्रह्मसूत्रामध्ये आले. तत्रा काय अधिकारिकानाम अवस्थिती. ही अधिकारी कुटीतल्या लोकांची अशा प्रकारची स्थिती आहे की कल्पांतापर्यंत तुकाराम महाराजांना अनेक वेळा वैकुंठात जाणार, परत येणार, परत लोकांचा उद्धाराचं कार्य करणार, परत गाथा करणार, परत जाणार, परत येणार. ज्ञानेश्वर महाराजांची त्यांनी लिहिलं नामदेवरायांनी काय 108वी ही समाधी. कुठली?
ज्ञानेश्वर महाराजांची ह्या अलंकापुरामध्ये ही 128वी समाधी. याचा अर्थ कल्पांतापर्यंत ज्ञानेश्वर महाराज अनेक वेळेला येणार आणि जाणार. याचा अर्थ असा आहे का हा जो वर्ग आहे हा वर्ग आहे अधिकारी कोटीतला, अवतारी कोटीतला हा वेगळा आहे. ते मात्र जर तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे गर्भवासी सुख्या घालावे आम्हाशी, भगवान म्हणतात हे आपलं ठरलेलंच आहे की नाही, तुला यायचंच, कारण जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. तुम्हाला येतो जातो आम्ही देवाचे सांगा ते, तुका म्हणे गात देवनाम. पण तुम्हाला आम्हाला मात्र असं होणार नाही. आणि समजा याच्यातलं कोणी अवतारी कोटीतलं असलं तर त्याला मात्र हे शक्य आहे की नाही. या काय कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाय, काय माहिती. तर अवतार याचा अर्थ आपण जरी किती प्रयत्न केला तरी पुन्हा जन्म घेता येणार नाही असं त्याचा अर्थ. ठीक आहे ना. एवढं ब्रह्मसूत्रामध्ये याचं भरपूर चिंतन केलेलं आहे. ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही म्हणून तो नित्यमुक्त आहे. हेच झालं ना आपलं. ईश्वर आणि जीवाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे म्हणून जीवबद्ध आहे. ज्या व्यष्टी अविद्यांशातील आभासात जीव म्हणून सांगितला त्या अविद्येचा आवरण करणे हा स्वभाव आहे. आता आपण काय म्हणलं, व्यष्टी अज्ञान आणि त्याच्यामध्ये पडलेला जो आभास, तर त्या व्यष्टी अज्ञानामध्ये पडलेला आभास त्यालाच आपण जीव म्हणतो. परंतु त्या व्यष्टी अविद्येमध्ये किंवा व्यष्टी अज्ञानाचा स्वभावच असा आहे का ते काय करतं, त्या चैतन्याच्या आश्रयावर राहतं आणि चैतन्याला आवरण करतं. का तर हा त्याचा काय आहे स्वभाव. गुळगोड का त्याचा स्वभाव आहे, मिरे तिखट का स्वभाव आहे. तसं अविद्येचं काय आहे, व्यष्टी अविद्येचा स्वभावच असा आहे का ती काय करते, ज्याच्या आश्रयावर राहते. जसं शेवाळ पाण्याच्याच आश्रयाने राहतं आणि पाण्यालाच आवृत्त करतं, तसं ह्या व्यष्टी अविद्येचा स्वभावच असा आहे की त्या बुद्धिस्थ असणाऱ्या चिदाभासाला आपल्या आपल्या वास्तव स्वरूपाचं आवरण करणं, आच्छादन करणं, अज्ञान ठेवणं, असं त्याचा अविद्येचा आवरण करणं हा स्वभाव आहे. आता माया शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. अविद्येचा स्वभाव आहे आवरण करणं आणि मायेचा स्वभाव काय आहे, शुद्ध सत्वगुणात्मक असल्यामुळं आवरण न करणं, का पदार्थ जसा आहे तसा दाखवणं. पदार्थ उलट काय करते, शुद्ध सत्वात्मक माया ही जेव्हा ब्रह्माची उपाधी होते तेव्हा त्या शुद्ध सत्वात्मक मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब नाम ईश्वर, त्या ईश्वराच्या ठिकाणी काय आहे, नित्य ज्ञान आहे. त्याच्या ठिकाणी आपल्या नित्य मुक्त असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचं त्याला ज्ञान आहे. त्यासाठी त्याला गुरुशास्त्राधिकांची सुद्धा गरज नाही. उलट तो सहा सर्वेशाम आद्य गुरु, तो सगळ्यांचा काय आहे, आद्य गुरु आहे ईश्वर. त्या अविद्येचा आवरण करणे हा स्वभाव आहे. माया शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पदाचे लक्ष आहे. आता मायेचं अधिष्ठान चैतन्य काय आहे, ब्रह्मचैतन्य, आणि तेच काय आहे, तत्पदाचं लक्ष. आणि या ठिकाणी जीव जे आहे ते जीव हे काय आहे, जीवाचं जे अधिष्ठान चैतन्य म्हणजे अविद्येचं जे अधिष्ठान चैतन्य आहे त्याला काय म्हणतात, कुटस्थ. आणि कुटस्थ हे जीव पदाचं काय आहे, म्हणजे कशाचं, तोम पदाचं काय आहे, लक्ष. आणि ईश्वरामध्ये जे ब्रह्म अधिष्ठान आहे म्हणजे ब्रह्मचैतन्य आहे ते काय आहे, तत्पदाचं लक्ष आहे. मग तोम पदाचं लक्ष आणि तत्पदाचं लक्ष आपल्या लक्षात आलं ना आत्तापर्यंत, तेच सांगतात. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पदाचे लक्ष आहे. आणि ब्रह्म, माया आणि मायेतील आभास ही तिन्ही मिळून जो ईश्वर तो तत्पदाचा वाच्य आहे. जसे बुद्धी अधिष्ठान चैतन्याने पडलेलं प्रतिबिंब हे जीव पदाचं काय आहे, वाच्य आहे. आणि कुटस्थ चैतन्य हे त्याचं काय आहे, लक्ष आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्रह्म, माया आणि मायेमध्ये असणारा आभास हा ईश्वर पदाचं काय आहे, आपलं ईश्वर पदाचं तत्पदाचं वाच्य आहे. आणि ब्रह्मचैतन्य हे तत्पदाचं लक्ष आहे. जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारा ईश्वर आहे. आता सांगतात जगताची उत्पत्ती, स्थिती, लयाचा करता कोण आहे, ईश्वर. असे शास्त्रात सांगितले आहे.
त्याचा अर्थ असा आहे का ईश्वर स्वरूपातील जो आभासांश आहे तो सर्वज्ञतेने सृष्टीचे उत्पत्ती आदी व्यवहार करतो. आता या ठिकाणी ईश्वर सृष्टीचं काय आहे, येतो आईमानी भूतानी जायंते, ज्याच्यापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये राहतात, ज्याच्यामध्ये लीन होतात, तो कोण आहे, ईश्वर. ईश्वर म्हणजे ईश्वर कशाला म्हणतात, वाच्यार्थाने माया अधिष्ठान चैतन्य आणि प्रतिबिंबित झालेलं चैतन्य आहे की नाही, आभास. तर या ठिकाणी सांगतात ईश्वर स्वरूपातला जो आभासांश आहे तो सर्वज्ञतेने, ईश्वर स्वरूपातला आभासांश कसा आहे, सर्वज्ञ. का बरं सर्वज्ञ, शुद्ध सत्वात्मक मायेमुळं, आणि त्यामुळं सृष्टीचे उत्पत्ती आदी व्यवहार करतो. सृष्टीचे उत्पत्ती स्थिती लय करणारा कोण आहे, ईश्वर आहे का ब्रह्मचैतन्य आहे, का आभासांश आहे, आभासांश. ईश्वराचा असणारा जो आभासांश तोच त्या ठिकाणी करतो. का त्याचं लक्ष जे आहे ते जगताचं उत्पत्ती स्थिती लय करत नाही. मग कोण करतं, ते आभासांश. भक्तावर अनुग्रह आणि असुरांचा नाशही तोच करतो. आणि काय भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी, हे करणारं कोण आहे, कुटस्थ चैतन्य आहे की नाही, ब्रह्मचैतन्य आहे की नाही. माया काही सगळं काय करतो, आभासच करतो. हे बाकीचं कोणी करत नाही आहे की नाही. ते असंग निर्विकार आहे, ते काय करत नाही. माया जड आहे, ती काय करत नाही. मग हे सगळं करतो कोण, आभास करतो. भक्तावर अनुग्रह आणि असुरांचा नाशही तोच करतो. फार काय सांगावे, शास्त्रे जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करतात ते सर्व ईश्वराच्या आभासाचे आहे. शास्त्र ईश्वराचं जे काही ऐश्वर्य वर्णन करतात, काय तो काय जो ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथे म्हणून तो भगवंतो, हे वर्णन कोणाचं चाललंय, निरुपाधिक असणाऱ्या अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं आहे की नाही. मग कोणाचं हे सगळं वर्णन, हा आभासाचं आहे. ईश्वराचं ऐश्वर्य ते सर्व ईश्वराच्या आभासाचं वर्णन आहे. आणि ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य ते निर्विकार एकरस आहे. आणि अधिष्ठान जे ब्रह्मचैतन्य आहे ते मात्र त्याच्या ठिकाणी हा विकार नाही. त्याच्या ठिकाणी खरं सर्वज्ञत्व तरी म्हणता येईल का, तो सर्वच नाही तर सर्वज्ञ काय, मग तो काय फक्त ज्ञ म्हणजे ज्ञान स्वरूप आहे की नाही, असा तो आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार आहे का, नाही. व्यवहार कोणाच्या ठिकाणी, आभासाच्या ठिकाणी. ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य निर्विकार एकरस आहे. त्याचे ठिकाणी सत्ता स्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर्य नाही. खरे ऐश्वर्य म्हणजे काय, त्याचं सत त्रिकालाबाधित स्वरूपाने असणं, चित स्वयंप्रकाशत्वाने असणं आणि परमप्रीतीचा विषय असणं, आनंद स्वरूप, हेच त्याचं ऐश्वर्य. सर्वज्ञान सर्व शक्तिमान आणि ह्या भक्तावर अनुग्रहण, त्या दुष्टांचा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, हे कोणतंही ऐश्वर्य त्याचं नाही. त्याचं खरं ऐश्वर्य काय, सच्चिदानंद रूपाने असणं, हेच त्याचं ऐश्वर्य. खरं ईश्वर भाव म्हणजे कोणता भाव आहे की या ठिकाणी ब्रह्मभाव हाच खरं काय आहे, ऐश्वर्य, की ज्याच्यामध्ये ब्रह्मभावाच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे अशी जाणीव नाही आहे की नाही. ती जाणीव निघून गेली, जाणवणे निनते करी माझे मन, अशी जी स्थिती आहे ही खरं जीवनामध्ये काय आहे, सर्वात ऐश्वर्याची म्हणजे परमोच्च अशा प्रकारची सीमा आहे. सा काष्ठा सा परागती. त्याचे ठिकाणी सत्तास्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरे कसलेही ऐश्वर्य नाही. याप्रमाणे मायाधिष्ठान ब्रह्म, माया, मायेतील आभास या तिघास मिळून ईश्वर चैतन्य म्हणतात. आतापर्यंत कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य यांचं लक्षणं सांगितली. आता जे ब्रह्मचैतन्य आहे की जे महाकाशाच्या स्थानी आहे त्याचं लक्षण सांगतात. ब्रह्मचैतन्याचं लक्षण वाचू ना. ब्रह्मचैतन्याचे लक्षण स्थूल, सूक्ष्म, ज्ञात आणि अज्ञात अशा सर्व पदार्थांच्या आत बाहेर व्यापक सच्चिदानंद एकरूप असे जे परिपूर्ण चैतन्य ते ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्याचं लक्षण करतात की ब्रह्मचैतन्याचं काय स्वरूप आहे, तर जेवढे स्थूल पदार्थ आहेत, सूक्ष्म पदार्थ आहेत, जेवढे आपल्याला ज्ञात म्हणजे जे आपल्याला मन बुद्धी इंद्रियादिकांच्या द्वारा
किंवा प्रमाणांच्या द्वारा ज्यांचं ज्ञान होतं किंवा ज्या पदार्थाचं आपल्याला अज्ञात आहेत म्हणजे ज्ञान होत नाही, आणि ह्या सर्व पदार्थांच्या पुन्हा आत आणि सर्व पदार्थांच्या बाहेर असं व्यापक स्वरूपाने असणारं जे सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप जे चैतन्य, त्या चैतन्याला ब्रह्मचैतन्य असं म्हणतात असं सांगितलं. म्हणजे काय, खरं पाहिलं तर एक व्यापक आहे म्हणजे सर्व केवळ ब्रह्मचैतन्यच आहे. आपल्याला पदार्थ दिसतात म्हणून त्याच्यामध्ये त्या पदार्थांचा स्थूल भाग सूक्ष्म भाग, त्या पदार्थांचा देशाचा आपल्याला भ्रम म्हणून त्याच्या आत आहेत बाहेर आहेत असा व्यवहार होतो. पण खरं पाहिलं तर काय, मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्या वाचून दुसरा पदार्थच नाही. पण आता समजावून सांगण्यासाठी ब्रह्मचैतन्याचं स्वरूप जर तो एकटाच आहे, सांगायला कोणी नाही, सांगता येत नाही, तर न बोलून तरी ब्रह्मचैतन्याचं विशेष स्वरूप कळेल का? आणि त्या ब्रह्मचैतन्याचं विशेष स्वरूप आत्मत्वाने कळल्या वाचून संसाररूप दुःखाची निवृत्ती होत नाही. म्हणून श्रुती माऊली करुणापूर्ण होऊन आपल्याला त्या ब्रह्मचैतन्याचं लक्षण सांगते की ते ब्रह्मचैतन्य सर्व स्थूल सूक्ष्म पदार्थांच्या सगळ्या ज्ञात अज्ञात पदार्थांच्या आत बाहेर सर्व ठिकाणी पुन्हा कसं सच्चिदानंद स्वरूपाने व्यापक असं जे पुन्हा ते कसं आहे एकरूप. इकडे नाही इकडे पुढे या नाही तर आपण सांगा. आत्ता सुरू झाली 1 मिनिट किंवा ब्रह्मचैतन्याचं लक्षण चाललंय सांगा. नाही सांगा ना, सांगा आता बस काय. आणि जर काही वेळ नसला तर सांगा, काही काम असलं जातं. ब्रह्मचैतन्याचं लक्षण सांगतात की असं जे परिपूर्ण असणारं जे चैतन्य, परिपूर्ण म्हणजे कोणताही देश काल आणि वस्तूचा ज्याला परिच्छेद नाही मर्यादा नाही अशा प्रकारचा असणारं अनंत अखंड व्यापक सबराभरीत ओतप्रोत असं जे एकम एव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं असणारं जे चैतन्य त्याला ब्रह्मचैतन्य असं म्हणतात. असं त्याचं लक्षण सांगितलं. ते महाकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे कोणाचे जवळ आहे असे नाही किंवा कोणापासून दूर आहे असेही म्हणता यावयाचे नाही. आता महाकाश जसं व्यापक आहे मग आकाश के नसे, आकाश कुठं नाही, सर्वच ठिकाणी आहे. त्यामुळे त्याला जवळ आणि दूर म्हणता येईल का? दूर किंवा जवळ असं म्हणताच यायचं नाही आकाशाला. त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्याला देखील दूर आणि जवळ असं म्हणता येणार नाही, कारण ते काय आहे परिपूर्ण व्यापक एकरूप अखंड असं आहे. म्हणून आता आपल्या जवळ किंवा दूर कोणाविषयी म्हणता येईल त्या संबंधाने सांगतात. जे आपल्या स्वरूपाहून निराळ्या देशात असते त्याच त्या देशाच्या उपाधीमुळे दूर किंवा जवळ म्हणतात. जर एखाद्या पदार्थाचा दूर किंवा तो पदार्थ दूर आहे किंवा जवळ आहे असा व्यवहार कधी करता येतो? तो पदार्थ आपल्या स्वरूपाहून वेगळा असला पाहिजे. आणि मग जर तो दूरच्या देशाचा उपाधी असेल तर आपण त्या पदार्थाला काय म्हणतो? दूर आहे. आणि जर जवळच्या देशाचा उपाधी असेल तर आपण काय म्हणतो? जवळ आहे असं म्हणता येतं. पण आत्मा दूर आहे का आत्मा आत आहे का आत्मा बाहेर आहे का आत्मा मध्ये आहे? सर्वच ठिकाणी. मग त्याला दूर आणि जवळ असं म्हणता येईल का? म्हणून ते सांगतात नांतम न मध्यम न बहिस्मरंतः, तो आत बाहेर जवळ दूर असं काही म्हणता येत नाही. ज्या आपल्या स्वरूपाहून निराळ्या देशात असते त्याच त्या देशाच्या उपाधीमुळे दूर किंवा जवळ म्हणतात. ब्रह्म व्यापक असल्यामुळे कोणत्याही पदार्थापासून दूर किंवा जवळ आहे असे म्हणताच येणार नाही. ब्रह्म जवळ आहे किंवा दूर आहे असं म्हणता येणार नाही, कारण ब्रह्म हा सर्वांचा काय आहे? आत्माच आहे. सर्वांचं काय आहे? स्वरूपच आहे. आपलं स्वरूप आपल्याहून दूर आहे का जवळ आहे? दूरही म्हणता येत नाही आणि जवळही म्हणता येत नाही. ब्रह्म व्यापक असल्यामुळे कोणत्याही पदार्थापासून दूर किंवा जवळ आहे असे म्हणताच येणार नाही, कारण ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे. त्या पंचदशीमध्ये सर्व काय सर्व 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 तादात्म्यात असं काही श्लोक आहे. ब्रह्म हे सर्वांचा का? त्याला वस्तू परिच्छेद का नाही? नवा न व्यापित्वात देशतो अंतः. ब्रह्म व्यापक असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा देशतः अंत नाही. आणि काय? नित्यत्वात नापी कालतः. ब्रह्म नित्य असल्यामुळं त्याचा कालाने परिच्छेद होत नाही. आणि काय? न वस्तुतोपी, वस्तू परिच्छेद सुद्धा नाही, कारण न वस्तुतोपी सार्वात्म्यात, तो सर्वांचा काय आहे? आत्माच आहे. त्यामुळे त्याला वस्तू परिच्छेद देखील नाही असं ब्रह्मचैतन्याचं लक्षण केलेलं आहे. ठीक आहे ना? आता काय आहे की आपण जेव्हा
काही शास्त्रचिंतन करतो किंवा शास्त्रार्थ करत असताना नेहमी ब्रह्म आणि ईश्वर या शब्दांचा उपयोग केला जातो, तर आपल्याला वाटतं की ते जे पदाचा केलेला प्रयोग ब्रह्म आणि ईश्वर हे एकार्थवाची शब्द आहेत की वेगवेगळे आहेत असं आपल्याला कधी वाटतं, तेव्हा त्याचं स्पष्टीकरण करून सांगतात ग्रंथकार निश्चलदासजी. ब्रह्म व ईश्वर यांच्यातील भेद. आता ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे, तो स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे. ते सांगतात की शास्त्रचिंतन करत असताना ब्रह्म आणि ईश्वर हे शब्द कधी कधी ब्रह्म शब्द ईश्वरवाची दिसतो, कधी ईश्वर शब्द ब्रह्मवाची दिसतो, परंतु आपल्याला ब्रह्म आणि ईश्वर याच्यामध्ये यत्किंचित का होईना जो भेद आहे त्या भेदाचा परिचय आता करून देतात. बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर ही एकच आहेत असा समज आहे आणि याच समजुतीने शिष्याने जीवब्रह्माच्या एकतेविषयी शंका केलेली आहे. आता लोकांना काय वाटतं, ब्रह्म आणि ईश्वर दोन्ही काय आहेत, एकच आहे असा लोकांचा समज आहे आणि हा समज गृहीत धरूनच या ठिकाणी शिष्याने शंका केलेली. शिष्याने शंका केली जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाविषयी, तर तो काय म्हणतो, ब्रह्म शब्दाचा अर्थ काय घेतला त्यांनी, ईश्वर, आणि ईश्वर कसा आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि एक आहे, ऐके नाही. आणि जीव कसे आहेत, अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान आणि नाना ह्या धर्माने युक्त असणाऱ्या अल्पज्ञत्व अल्पशक्तिमत्व अनेकत्व ह्या धर्माने युक्त असणाऱ्या जीवाचा त्या ठिकाणी बरोबर आहे का, त्या सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वराशी भेद आपला अभेद कसा होईल किंवा ऐक्य कसा होईल, याचा अर्थ त्यांनी ब्रह्मशब्दाचा अर्थ जो आहे तो ब्रह्मशब्दाचा अर्थ काय घेतला त्यांनी, ईश्वर असा अर्थ घेतला. कारण का बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला आढळून येतं, तेव्हा या ठिकाणी आपल्याला ब्रह्मशब्दाने काय घ्यावं, ईश्वर शब्दाने काय घ्यावं हे आपल्याला समजावून सांगतात. या समजुतीने शिष्याने जीवब्रह्माच्या एकतेविषयी शंका केलेली आहे. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात परमात्म्याच्या कल्पित एका अंशावर जगत असल्याचे सांगितले आहे. जगताला उपादान कारण माया आहे, म्हणून तीही परमात्म्याच्या एकाच अंशावर आहे. अर्थात मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे. आता समजुतीकरता परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता आणि मायेची सापेक्षित व्यापकता अशी नावे देऊ. आता बघा, भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातला शेवटचा श्लोक कोणता श्लोक आहे, अथवा बळुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत असा श्लोक आहे. तर ते म्हणतात तुला जास्त काय सांगू, एकांशेन स्थितो जगत, माझ्या एकांशावर हे संपूर्ण जगत राहिलेलं आहे. म्हणजे परमात्म्याच्या एकांशावर जगत राहिले याचा अर्थ परमात्मा काय आहे, व्यापक आहे. तर या ठिकाणी सांगतात भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात परमात्म्याच्या एका अंशावर जगत असल्याचे सांगितले आहे. स्पष्ट भगवद्गीतेचं प्रमाण आहे की नाही, अथवा बहुनैतेन या श्लोकाने भगवंताच्या एका अंशावर जगत आहे असं स्वतः भगवंत मुखातूनच सांगितलं गेलेलं आहे. जगताला उपादान कारण माया आहे. आता आपण पाहिलं जगताचं उपादान कारण कोण आहे, माया आहे की नाही. मायेचाच परिणाम म्हणजे काय आहे, हे जगत आहे. उपादान कारण कशाला म्हणतात, की ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही किंवा टिकत नाही त्याला म्हणतात उपादान कारण. तर माया हे काय आहे, त्याचं परिणामी उपादान कारण आहे, कोणाचं, जगाचं आहे की नाही. म्हणजे मायेचा जगतात प्रवेश आहे आणि माये वाचून जगताची स्थिती राहत नाही, म्हणून जगताचं उपादान कारण कोण आहे, माया. म्हणून तीही परमात्म्याच्या एका अंशावर आहे आणि ती माया पुन्हा कुठं राहते, परमात्म्याच्या काय सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुण. परमात्मा हा निरपेक्ष व्यापक आहे आणि त्या निरपेक्ष व्यापक परमात्म्याच्या एका अंशावर कोण राहते, माया. आणि त्या मायेचं कार्य कोण आहे, हे जगत. मायेचं कार्य कोण आहे, जगत. इथं हा विषय चाललाय. जगताला उपादान कारण माया आहे, म्हणून ती परमात्म्याच्या एका अंशावर आहे. अर्थात मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे. परमात्म्याच्या एका अंशावर माया राहते म्हणजे मायेपेक्षा परमात्मा अधिक व्यापक झाला की नाही. म्हणजे मायेची व्याप्ती मायेच्या व्यापकतेपेक्षा परमात्म्याची व्यापकता अधिक आहे. मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे. आता समजुतीकरिता परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता आणि मायेची सापेक्षिक व्यापकता अशी नावे देऊ. आता आपल्याला समजूनच द्यायचा विषय, तर परमात्मा हा निरपेक्ष व्यापक आहे. निरपेक्ष व्यापक आहे म्हणजे त्याच्या समान किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्यापक कोणीही नाही. आणि हे कसे सापेक्ष व्यापकता आहे, म्हणजे परमात्म्यापेक्षा माया कशी आहे, कमी व्यापक आहे आणि त्या मायेच्या कार्यापेक्षा ती मूलभूत
कारणात्मक असणारी, उपादान कारणरूपा असणारी माया ही अधिक व्यापक आहे, म्हणजे ती सापेक्ष व्यापक आहे. आणि परमात्मा कसा आहे, निरपेक्ष व्यापक अशी नावं दिली. परमात्म्याची निरपेक्ष व्यापकता आणि मायेची सापेक्षिक व्यापकता अशी नावे देऊ. काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते, ती सापेक्षिक व्यापकता मायेची आहे. आता सापेक्षिक व्यापकता कोणती? जी सापेक्षिक म्हणजे काही पदार्थाला ते व्यापते, म्हणजे काही पदार्थावर त्याची व्याप्ती असते आणि काही पदार्थाला ती व्यापत नाही, त्याला काय म्हणतात, सापेक्षिक व्यापकता. अशी सापेक्षिक व्यापकता कोणाची? मायेची. आपण सांगितलं मायेची व्यापकता कशी? सापेक्षिक. आणि परमात्म्याची कशी? निरपेक्षित. असं सांगितलं ना आपण. मग आता सापेक्ष व्यापकता म्हटलं की काही ठिकाणी ती, काही ठिकाणाला ती व्यापणार आणि काही ठिकाणाला व्यापणार नाही. आता ही जी माया आहे तिच्या ठिकाणी सापेक्षिक व्यापकता आहे. जगातल्या कोणत्या कार्यरूप पदार्थाला मायेने व्यापलं नाही? सगळ्या पदार्थांना. आणि मग तिची काय सापेक्ष, कुठं नाही व्यापलं तिनं? परमात्म्याला व्यापलं नाही, आहे की नाही? म्हणून तिची व्यापकता काय झाली? सापेक्षच झाली. आणि परमात्म्याने कोणाला व्यापलं नाही? परमात्म्याने कोणाला व्यापलं नाही? मायेने जगताला व्यापलं, पण परमात्म्यावर परमात्म्याला तिने व्यापलं नाही. म्हणून माया, संपूर्ण परमात्म्याला व्यापण्याचं सामर्थ्य आहे का मायेचं? कारण त्या परमात्म्याच्या एका अंशावर आहे, म्हणून तिची व्यापकता कशी आहे? सापेक्ष. आणि परमात्मा कसा आहे? निरपेक्ष व्यापक आहे. आता काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते, ती सापेक्षिक व्यापकता मायेची आहे. कारण परमात्म स्वरूपाच्या एका अंशाच्या ठिकाणी माया व तिचे कार्य सर्व जगत इतक्यापूर्वीच तिची व्याप्ती आहे. परमात्म स्वरूपाच्या एका ठिकाणी आहे आणि हे काय वाटलं तर सांगा गुरुजी लगेच. आणि परमात्म स्वरूपाच्या एका अंशाच्या ठिकाणी आपण सांगितलं ना, परमात्म्याच्या एका अंशावर कोण राहते? माया. एका अंशेनं स्थितो जगत. एका अंशाच्या ठिकाणी माया व तिचे कार्य सर्व जगत इतक्यापुरती तिची व्याप्ती आहे. परमात्म्याच्या एका अंशावर व्यापलेली का सर्व परमात्म्याला व्यापले तिनं? नाही. आणि संपूर्ण जगताला व्यापले का तिनं? संपूर्ण जगताला काय केलेले? पण इतकीच तिची व्याप्ती आहे. परमात्म्याच्या अखंड स्वरूपाला तिनं व्यापलेलं नाही, म्हणून तिची व्यापकता कशी? निरपेक्ष आहे, सापेक्ष आहे. इतक्यापुरती तिची व्याप्ती आहे, बाकीच्या परमात्म भागावर नाही. म्हणजे बाकीच्या परमात्म भागावर मायेची व्याप्ती नाही. म्हणून मायेची सापेक्षिक व्यापकता आहे. मायेची व्यापकता, तुम्हाला सापेक्षिक व्यापकता कशी हे त्यांनी समजून दिलं. आता परमात्म्याची व्यापकता तर माया आणि माया कार्य चतुर्दश भुवनादी या सर्वांस व्याप्त करून शिल्लकच आहे. आणि परमात्मा सगळ्या मायेला, माया कार्य जगताला, ह्या चतुर्दश भुवनांना, सर्व ब्रह्मांडाला, पार अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा सगळ्याच ठिकाणी व्यापकता आहे की नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची. अशा प्रकारचा हा परमात्मा सर्वांस व्याप्त. बरं, त्याने माया कार्याला व्याप्त केलं एवढंच आहे का? माया त्याच्या एका अंशावरच राहते. मग तोच काही शिल्लक राहिलाय का? अवशिष्ट राहिलाय का? राहिला आहे की नाही? काय निळबारांची गवळण नाही, सगळं भरून तो पुन्हा काय आहे? उरलेलाच आहे. किंवा त्या सगळ्या चारी वाणी खाणी सगळा भरून पुन्हा काय आहे? तो अवशिष्टच राहिलेला आहे, असं ती गोपी सांगते. याच्या व्यापोनी निराळे राहिले. या ठिकाणी हे चैतन्य, सावळं चैतन्य कुठे? दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. परमात्मा विटेवर आहे. परमात्मा विटेवर नाही का? आहे. पण विटेवर आहे तेवढाच आहे का सर्व देशात व्यापक आहे? सर्व देशात व्यापक आहे. परमात्म्याची व्यापकता ही कशी? निरपेक्ष व्यापकता आहे. आणि तुका म्हणे, तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक. तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक. पण ह्या सर्वांना व्यापून परमात्मा उरलाय की नाही? माया एका देशावर त्याच्या राहते, उरला की नाही? मायेच्या एका देशावर आकाश, त्या आकाशाच्या एका देशावर वायू, अशा प्रकारे तो उरला की नाही? तर त्याचे जाऊ द्या, आपली श्रुतीप्रमाणे तर सर्वांना माहिती आहे. स भूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम. त्याने या भूमीला आणि सगळ्यांना व्यापून तो काय झालेला आहे? उर्वरित राहिलेला आहे. आत्यतिष्ठत दशांगुलम. तर माया आणि माया कार्य ऐकाय का? प्रमाण सांगा ना.
अणुरणीयान महत्व, अणुपेक्षाही अणु आहे आणि महत्वापेक्षाही महान परिणाम त्याचा आहे. आपलं प्रमाण काय पाहिजे आपल्याला? उरला हे पाहिजे. परमात्म्याची व्यापकता हे झालं. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बापरखुमा, याच्यात घेतलं तर घेता येईल दुरान्वये. बापरखुमा देवरू विठ्ठलू सकळ. अकळ राहिला म्हणजे त्याच्याहून बाजूला जिथं आपली झेप नाही इंद्रियादिकांची, म्हणजे शिल्लकच राहिला. काय किंवा दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, असं द्वैताचा निराश झाल्यानंतर उरलेला आहे म्हणजे तो काय आहे? उरलेलाच आहे. अवशिष्ट हे ठीक आहे. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, मग तो उरलेला कुठं पाहायचा? जो उरलेला तो कुठं पाहायचा? आपणा बाहेरी न लगे ठाव धंडावा, नाही की नाही? आपल्याला बाहेर जाण्याची गरज आहे का? उरलेला सुद्धा कोण आहे? आपणच आहे. असं म्हणजे तो दिला जसं भावना याच्यात उरला भरवणे या चारी वाणी. सगळ्या चारी वाणी खाणीमध्ये भरून 4 वाण्या आणि 4 खाणी म्हणजे कोणत्या? अंड जारद आदी स्वेद दूध यांच्यामधून पुन्हा काय आहे? तो उरलेला. उरला 4 वाणी खाणी. ते असं काय त्याच्यामध्ये काय जे ते नाही ते नाही का सांगे ना, पण विरुद्ध नाही सांगू ना. ते नाही का सांगे, विरुद्ध सांगून राहिले ना ते. आता सांगतात परमात्म्याची व्यापकता तर माया आणि मायाकारी चतुर्दश भुवनादी या सर्वांस व्याप्त करून शिल्लकच आहे. परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडले आहे असे मुळीच काही नाही, म्हणून परमात्म्याची व्यापकता निरपेक्ष आहे. एक बाप रखुमा देवरू पुरोनी उरला. सगळीकडे परिपूर्ण असूनही पुन्हा काय आहे? उर्वरितच आहे. आणि सबाह्य जो भरला माझे हृदय ओ माये, असं माऊली म्हणतात. परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडले आहे असे मुळीच काहीच नाही. परमात्म्याने व्यापलं नाही असं काहीही सांगत नाही, राहत नाही. काहीच व्यापलं नाही असं आपण तरी वेगळा राहतो की नाही? परमात्म्याने सर्वांना व्यापलेला आहे असा सांगणारा तरी वेगळा राहतो का? त्याच्या हृदयात तोच आहे पुन्हा. तोच व्यापतो. याच्या हृदयात सुद्धा तोच आहे. सांगणारा वेगळा का? सांगणाराही तोच आहे. आणि ज्याला पाहत होते, ज्याच्याविषयी सांगतो तो, आणि ज्याने सांगतो ज्या साधनाच्या द्वारा प्रमाण, ते सुद्धा का? सगळं प्रमाता प्रमाण प्रमेय सगळी त्रिपुटी तोच झालाय का? काय काय ती पण निळवरांची गोळणी त्याच्यामध्ये सगळा तोच झाला. कारण मुळा अधिष्ठान हो. म्हणून परमात्म्याची व्यापकता निरपेक्ष आहे. परमात्म्याची व्यापकता कशी आहे? निरपेक्ष. आणि मायेची कशी आहे? सापेक्ष. या 2 व्यापकतेत मायेच्या सापेक्षिक व्यापकतेपेक्षा ब्रह्माची निरपेक्षिक व्यापकता श्रेष्ठ आहे आणि मायेची सापेक्षिक व्यापकता निकृष्ट आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल. आता 2 व्यापकता आहेत, एक मायेची व्यापकता आणि एक ब्रह्माची व्यापकता. ब्रह्माची व्यापकता निरपेक्ष आहे, अर्थात ती काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि माया व्यापक आहे, पण ती कशी आहे? सापेक्ष. मग मायेची व्यापकता आणि ब्रह्माच्या व्यापकतेमध्ये श्रेष्ठ कोण आहे? ब्रह्माची व्यापकता. आणि कनिष्ठ कोण आहे? मायेची व्यापकता. शुद्ध ब्रह्म निरपेक्षिक व्यापकतावान आहे म्हणून श्रेष्ठ, आणि त्या शुद्ध ब्रह्माशी सापेक्षिक व्यापक साभास मायेचा संबंध मानला म्हणजे तो ईश्वर. आता म्हणतात शुद्ध ब्रह्म जे ते निरपेक्ष व्यापक आहे की नाही? म्हणजे निरपेक्षिक व्यापकतावान कोण आहे? ब्रह्म आहे. आणि निरपेक्ष व्यापकतावान असणाऱ्या ब्रह्माशी जेव्हा कोणाचा येतो? सापेक्ष व्यापकतावान असणाऱ्या मायेचा संबंध होतो, त्यावेळेला त्या साभास मायेचा म्हणजे मायेचा संबंध झाला की काय होतं? त्या मायेमध्ये त्या
काय निरपेक्ष व्यापक असणाऱ्या ब्रह्माचं त्या मायेमध्ये प्रतिबिंब पडतं, म्हणजे साभास माया. ती माया काय होते, आभासासहित होते. आणि त्या सापेक्षिक व्यापक साभास मायेचा संबंध मानला म्हणजे तो कोण होतो, तोच ईश्वर होतो. म्हणजे ब्रह्म कसं आहे, निरपेक्ष व्यापक, आणि सापेक्ष व्यापक मायेचा त्या निरपेक्ष व्यापक ब्रह्माशी संबंध झाला की ते ब्रह्म कोणत्या भावाला येतं, ईश्वर भावाला येतं. कशामुळे येतं, साभास मायेचा उपाधी लागल्यामुळं किंवा उपाधीचा संबंध झाल्यामुळं ते काय होतं, ईश्वर. मग आता सापेक्षिक माया कनिष्ठ आहे की नाही, सापेक्ष माया कनिष्ठ आहे की नाही, मग तिचा संबंध लागलेले शुद्ध ब्रह्मसुद्धा काय झालं, कनिष्ठ. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, शबल ब्रह्म. अगोदर निरपेक्ष ब्रह्म आहे ना, ते विशुद्ध स्वरूपातलं काय आहे, ब्रह्म. आणि ते कसं होतं, शबल म्हणजे ते निकृष्टतेला प्राप्त झालं. कशामुळं प्राप्त झालं, उपाधीचा संबंध केल्यामुळं. कोणत्या उपाधीचा संबंध केला, माया. माया उपाधीचा का, आभासासहित मायेचा. आभासासहित माया मानावीच लागते का, हां, कारण काय, अधिष्ठानाचं त्या उपाधीमध्ये प्रतिबिंब पडतं. बरं ते प्रतिबिंब तरी का पडतं तिच्यामध्ये, त्या मायेमध्ये, ह्या भिंतीमध्ये पडतं काय, हां, शुद्ध सत्वगुणवती, शुद्ध सत्वगुणाचा तो काय आहे, उपाधी आहे की नाही, शुद्ध सत्वगुणाचा उपाधी. अंतःकरणात प्रतिबिंब पडतं का चैतन्याचं कधीतरी, हां, कारण काय आहे ते, हां, अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून बनलेले. सत्वात संज्ञा येते ज्ञानम, उपाधी शुद्ध असली तर प्रतिबिंब पडतं, आहे की नाही, बरोबर आहे ना. परंतु ती जीवाचा उपाधी सत्वगुणात्मक आहे आणि ईश्वराचा उपाधी काय आहे, शुद्ध सत्वात्मक माया आहे. मग त्या दोघांच्या मध्ये काय फरक, ईश्वराला सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्व ज्ञान होतं आणि जीवाला होतंय का, नाही. मग काय त्या उपाधीत काय भेद आहे का, काय, सत्वगुणाच्याच उपाधी आहे ना दोन्ही. हा, मलिन सत्व कोणाची उपाधी आहे आणि शुद्ध सत्व कोणाची उपाधी आहे, हा, ईश्वराची. सत्वगुण जरी असला तर एक आहे मलिन सत्वगुण, एक आहे शुद्ध सत्वगुण. आता शुद्ध सत्वगुणामध्ये रजोगुण तमोगुण असतोच का नाही हो ईश्वराच्या, हा, असतो. जास्त असतो का कमी असतो, का फार नगण्य असतो, फार. आणि जीवाच्या जास्त असं आहे की नाही, बर. हा, सत्वशुद्धी विशुद्ध्याभ्याम माया अविद्येचे ते मते. हां, माया बिंबो वशीकृत्य तानशात सर्वज्ञ ईश्वरा. हा आहे की नाही, सत्वाची शुद्धी म्हणजे शुद्ध सत्वगुण आणि अशुद्ध सत्वगुण, बरोबर. ह्या दोन्ही गुण मलिन सत्वगुण याच्यामुळं जीव आणि ईश्वर भावाला तेच चैतन्य प्राप्त होतं. तेच चैतन्य म्हणजे एकच ब्रह्मचैतन्य जर मलिन सत्वात्मक अविद्येचा उपाधी घेतला तर ते काय होतं, जीवभावाला प्राप्त होतं. आणि ते चैतन्य जर शुद्ध सत्वात्मक मायेचा अंगीकार करेल किंवा मायेशी संबंध होईल तर ते काय होतं, ईश्वर भावाला प्राप्त होतं. ठीक आहे ना, वाचू. शुद्ध ब्रह्म निरपेक्षित व्यापकतावान आहे म्हणून श्रेष्ठ, आणि त्या शुद्ध ब्रह्माशी सापेक्षिक व्यापक साभास मायेचा संबंध मानला म्हणजे तोच ईश्वर. तो ईश्वर निकृष्ट म्हणजे सापेक्षिक व्यापक अशा मायेने युक्त आहे म्हणून शुद्ध ब्रह्मापेक्षा निकृष्ट झाला. ईश्वर निकृष्ट आहे, निकृष्ट म्हणजे जीवापेक्षा निकृष्ट नाही. सापेक्षिक व्यापक जी माया आहे त्याने युक्त असल्यामुळे शुद्ध ब्रह्मापेक्षा तो काय आहे, निकृष्ट आहे. नाही तर तुम्ही म्हणा ईश्वर निकृष्ट आहे, कशाला म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, असं नाही. तो तिथं म्हणून शरण जावेच असं. म्हणून शुद्ध ब्रह्मापेक्षा निकृष्ट झाला. ईश्वर तत्वात निरपेक्षिक व्यापक ब्रह्म आहे परंतु ते साभास मायेने युक्त आहे म्हणून निकृष्ट सत्तावानच आहे. अशा ईश्वर तत्व जे आहे त्याच्यात निरपेक्ष असणारं ब्रह्म, त्या निरपेक्ष व्यापकता, ब्रह्माची निरपेक्ष व्यापकता त्या ईश्वर तत्वामध्ये आहे का नाही. ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे, ते जी काही साभास माया उपाधी केली त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहेच की नाही, निरपेक्ष ब्रह्माचा व्यापून आहे. परंतु असा असताना तो निकृष्ट का झाला बरं. तो ईश्वर निकृष्ट म्हणजे ईश्वर तत्वात निरपेक्षिक व्यापक ब्रह्म आहे परंतु ते साभास मायेने युक्त आहे म्हणून निकृष्ट सत्तावानच आहे. म्हणून त्याला निकृष्ट सत्तेने युक्त असं म्हटलं जातं. कारण निकृष्ट सत्ता कशाची, ती साभास माया ही निकृष्ट आहे शुद्ध ब्रह्मापेक्षा, आणि त्या उपाधीला धारण केल्यामुळे त्याला कोणतं नाव आलं, ईश्वर नाव आलं. त्यामुळे तो निरपेक्ष ब्रह्मापेक्षा तो काय आहे, निकृष्ट आहे असं आम्ही त्याला म्हणतो.
वास्तविक बरं शुद्ध ब्रह्म त्याच्यात नाही का? आहे. असूनही त्याला तुम्ही काय म्हणता? पुन्हा शबल ब्रह्म किंवा निकृष्ट म्हणता. का म्हणता? यासाठी एक दृष्टांत दिला. हा दृष्टांत आपल्या लक्षात आला की मग आपल्याला कळतं उत्कृष्ट आणि किंवा श्रेष्ठ आणि निकृष्ट असं का म्हटलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. ते आता सांगतात याच हा दृष्टांत सगळ्या लोकांनी जवळजवळ लोकव्यवहारामध्ये सिद्धांत केलेला आहे सध्या. तर तोच या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 150 वर्षापूर्वी लिहिलेला आहे याच्यामध्ये. तर सांगतात याच दृष्टांत एकाचा बंधू फार सज्जन होता, परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. त्यामुळे त्या दोघांचे एकत्र राहणे जमेना, म्हणून ते विभक्त झाले. नंतर एका बंधूस विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, परंतु त्याची स्त्री फार दुष्ट आहे. त्याच्याशी तिचा जोपर्यंत संबंध आहे तो पावे तो सज्जन असला तरी तो निकृष्ट म्हणजे त्याज्य आहे. आता हे दृष्टांत काय स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना लक्षातच आला आहे की नाही. घरोघर मातीच्या चुली आपण म्हणतो त्याप्रमाणे हे झालं ना. दोन भावांचं प्रेम असून देखील संबंध सुटला कारण त्याची स्त्री दुष्ट होती. तिचा संबंध असल्यामुळे त्यांनी स्वतः देखील त्याचा संबंध सोडला. तसंच इथं सांगतात त्याचप्रमाणे मायेचे अधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षिक व्यापकतेमुळे श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वर भाव असून तो ईश्वर भाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे हे सिद्ध झाले. आता परमात्मा पुष्कळ विशुद्ध स्वरूपातला आहे म्हणजे ब्रह्म, परंतु त्याचा साभास मायेशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत ते विशुद्ध स्वरूप त्याच्यामध्ये व्यापक असूनही त्याला त्या साभास मायेच्या संबंधामुळं निकृष्टत्व प्राप्त झालं असं आम्ही म्हणतो. कारण त्या मायेचा संबंध घेतल्यामुळे तो ईश्वर भावाला आला, म्हणून ते विशुद्ध चैतन्य सुद्धा देखील काय झालं? शबल झालं, निकृष्ट झालं, त्याची सत्ता निकृष्ट ठरली असं सांगतात. मायेचे अधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षिक व्यापकतेमुळे श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वर भाव असून तो ईश्वर भाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे. तो जरी ईश्वर असला तरी शुद्ध अशा चैतन्यापेक्षा तो काय झाला? निकृष्टच झाला. कशामुळं झाला? मायेच्या संबंधामुळं. सर्व शून्याचा निष्कर्ष जयाला केला पुरुषू सत्ता विशेषू शक्ती झाली. शिवशक्ती समावेशनामध्ये माऊलीनं वर्णन केलंय की जो सर्व शून्यांचा निष्कर्ष म्हणजे शून्य आहे हे जेव्हा तुम्ही म्हणता त्याचंही निष्कर्ष म्हणजे त्याचंही अधिष्ठान असणारा असं नपुसकलिंगी असणारं ब्रह्म आहे की नाही. परंतु त्या पुरुषाला त्या जयाबाईला केला पुरुष, परंतु त्याने ते ब्रह्म नपुसकलिंग आहे की नाही आणि ते सगळ्या शून्यांचं असं बरोबर आहे ना. सगळ्या म्हणजे कार्यकारणांचं अधिष्ठान असणारा परमात्मा की सर्व कार्यकारण रूप प्रपंच ज्याच्या ठिकाणी आद्यस्थ आहे. कार्यकारण प्रपंचाने यत्किंचित त्याच्या गुणांनी दोषांनी असंस्पर्शित असणारं ते चैतन्य. पण ह्या मायेचा आध्यासिक तादात्म्य संबंध झाला तर जयाबाईला केला पुरुष. त्या बाईलेने म्हणजे त्या पत्नीनं त्याला काय केलं? पुरुष नाव प्राप्त केलं. आणि जया दादुलेनी ना तेन दादुलेनी सत्ता विशेषू शक्ती झाली. आणि सगळं तिनं बळ कोणाचं घेतलं? त्या दादुल्याच्या. त्याच्या बलावर आपला विशेष सत्ता तिनं काय केलं म्हणजे ती वास्तविक आहे सदसद विलक्षण अनिर्वचनीय असताना जणू काय तिच्या ठिकाणी काय आली? सत्ता म्हणजे स्वामिनी ती झाली. अशा प्रकारची ही काय माया काय काल सांगितलं ना काय आली कोल्हाटीनं खेळा जे काय सगुण गुण माया आली कोल्हाटीनं खेळाय. माऊलीने याचं वर्णन दिलं. जया दादुलेनी सत्ता विशेषू शक्ती झाली आणि तिला नाव काय दिलं? शक्ती. वास्तविक शक्ती सत आहे का? असत आहे का? सदसद आहे का? हे सांगायचं ना. सदसद विलक्षण अनिर्वचनीय. पण त्या त्याला त्या ब्रह्मस्वरूपाला शुद्ध चैतन्याला तिनं काय आणलं? पुरुष भावाला म्हणजे ईश्वर भावाला आणलं. आणि ती त्याची काय झाली? ती त्याची पुन्हा स्वामिनी झाली आणि त्याला काय केलं? स्वामी केलं आणि ह्या संपूर्ण जगताची रचना केली. आणि त्या सगळ्याची शक्ती काय नाव झालं? तर परिणामी उपादान कारण त्याला झाली आहे की नाही. आणि त्याला तसंच महिमेत ठेवलं, विवर्तोपादान कारणत्व ठेवलं आणि त्याला पुरुष केल्याबरोबर अभिन्न निमित्तोपादान कारणत्वाला आणलं. एवढं सगळं कोणी केलं?
एवढं सगळं स्वामी महाराज तर म्हणायचे. तो परमात्मा शुद्ध आहे, श्रेष्ठ आहे, हे सुद्धा म्हणायला कोण लावते? तीच म्हणते, तीच म्हणायला. तो त्याला पुरुषत्वाला आणलं. वास्तविक तो कसा होता? पुरुष भाव विवर्जित नपुसक होता, हे सुद्धा कोणी म्हणायला लावलं? कारण त्याला काहीच माहीत नसताना सगळा व्यवहार त्याच्यापासून बंधाचा पासून तर मोक्षापर्यंत सर्व व्यवहार त्यानं करायला लावला. म्हणून जे दादुलेनी सत्ताविशेषू आपलं शक्ती झाली असं वर्णन केलेलं आहे. पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाची नोहरी. पतिव्रता धर्म पाहो माझा सर्वापरी पती भोगीजे ओझा. हे जर आपल्याला प्रक्रिया चांगल्या लक्षात आल्या मग संतांचं वाङ्मय, भारूड किंवा ज्याला आपण कुट अभंग हे आपल्याला काहीच वाटत नाही. नाही तर तोपर्यंत असं वाटतं पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोहरी. किंवा ते आपल्या ज्ञानोबरायांचे जे कुट अभंग गेले ना मागं आपल्या अष्टादशामध्ये, किती माणसाला डोकं खाजवलं तरी कसं वाटायचं आता काय होतं आणि काय नाही, याचा अर्थ लागतो की नाही. पण त्या पूर्वसुरीने केलेलं थोडीशी दिशा घेतली तर नाही का गुरुजी लगेच त्याचा अर्थ स्पष्ट होतो. तसं हा पतीची सत्ता विन काही नेने पतिव्रता जे विन सर्व करता काही ना की ही ओवी सांगतात की पतीचे काय सत्ता विन असो नेने. पतीची सत्ता जर नसली तर ती पतिव्रता तरी राहील का? निरधिष्ठान भ्रम होत नाही, आहे की नाही? असो नेने पतिव्रता. आणि ती तिचं किती महत्व जीविन. आणि जर ती माया बाजूला काढली तर तो परमात्मा ईश्वर भाव राहतो का जीव भाव राहतो का जगत भाव राहतो का काही ना की काहीच राहत नाही. काहीच राहत नाही म्हणजे शून्य राहतं का? काही ना की म्हणजे काहीच द्वैत राहत नाही. आणि काही ना की म्हणजे शून्यही राहत नाही पण काहीच राहत नाही असं नाही. मग असं जे काही आहे काय अनिद्रुक अताद्रुक असं कोण राहतं? हा असं कोण राहतं? ब्रह्म, की ज्याचं आपल्याला ज्ञान होतं, ज्याच्याहून आपण भिन्न असतो असं ते राहतं. कमीच राहतो असं ब्रह्म राहतं म्हणण्यापेक्षा काय राहतं? मीच राहतो. कारण त्याच्यासाठी माऊलीने ओळी दिली ना काय शून्य सिद्धांत सर्व शून्याचा निष्कर्ष म्हणतो ना, त्यालाच अर्थ सर्व शून्य काय शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय सिद्ध. कोणाच्या सत्तेने सिद्ध झाला शून्य सिद्धांत? कोणाची सत्ता आहे म्हणून शून्य सिद्धांत तरी तुम्ही म्हणता? माझी आहे म्हणून म्हणता ना. मग खाली कोण राहील? ब्रह्म राहील, कुटस्थ चैतन्य राहील. हा कोण राहील? मग तुम्ही कुटस्थ चैतन्य का ब्रह्म चैतन्य? तुम्ही जीव चैतन्य का ईश्वर चैतन्य? हा काय कोणतं? हा ब्रह्मचे हा ते साजे आहे विठ्ठला. हा 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 पतीचे आरोपपणे. पती कसा आहे? त्याला नवता काळा गोरा खुंजाना ठेंगाना असं आहे की नाही? हा पतीचे आरोपपणे आणि लाजोनी. हा आणि त्याच्यासाठी तिनं केलं काय? आपल्या अंगचे अलंकार कोणाला दिलं? त्याला दिले. असंच ना, लावणे अंगाचे मिरवणे. आणि पुन्हा काय केलं? आणि सगळ्या जगातला असणारं नाम तो त्याला काय नाम नाही, राम नाही, रूप काही नाही, वर्ण छाया. आणि सगळं जगाचं नाम रूपाचा अलंकार कोणी घातले? ज्या परमात्म्याला कोणी घातलं तिनंच केलं की नाही? मग परमात्म्याला खरं सजवलं कोणी? मायेनेच सजवलं अंगाच्या. आणि पुन्हा तिच्या मनात आलं तर अंगाच्या आटनिया आणि अंगाची आटनिया. आपल्या अंगाची आटणी करते म्हणजे जेव्हा ती काय होते? बाधित होते का? हा हा संकोच करते म्हणजेच काय आहे? ती आपल्या स्वरूपाचा बाध करते. तेव्हा तेव्हा कांत त्याला काय करतं? खरं ओवाया आणला म्हणजे त्याला खरा सुखाला आनंदाला प्राप्त केलं. खरा आनंद त्याला कधी प्राप्त होतो? जेव्हा माया बाधित होते तेव्हा, आहे की नाही? कांतो वाया अनिला जिया. ही आहे अध्यारोप अपवादाची भाषा. नाही तर असं वाटेल की या ठिकाणी त्याचा आनंद झाला आणि मग त्याला पुरुषत्वाला आणलं. ही कोणती भाषा आहे? खरा त्याला सांगायचं काय? त्यांनी कांतो वाया अनिला सांगितला की त्या ठिकाणी कांतो जसा आहे तसा सांगायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी हे कायम लक्षात द्यायचं. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचयम प्रपंचते. आता अमृतानुभव सुरू झाला. आता त्याप्रमाणे मायेच्या आधी वाचू ना काय? अजून राहिली का काय?
नाही आता ते काय त्यांचा अमृतानुभव पाठ आहे ते सांगत राहतील आणि विचारसागराच्या वेळेला कुठेही दुसरीकडे जातील तर काय उपयोग आहे का त्याचा? आपला वेळ कशाला घालवायचा आहे का नाही? आमची सकाळी 67 क्रमांकाची काहीतरी ओळी चालू होती आणि त्यांना म्हणलं बरोबर आहे का कैलास महाराज, त्यांचं पाने कुठे ओवी कुठे हे पण त्यांच्या लक्षात नव्हतं. तर आता सांगतात हा नाही म्हणजे ते त्यांना मी म्हणलं असं आयसा कुठे आठवत नाही खरं आवलिया पद तरी मग ते असलं तर बरे तसं म्हणावं तर रडतात आहे की नाही. मग आता आवलिया तरी कसं म्हणावं, बरं नाही म्हणावं तर तसं राहतात आहे की नाही. मग आता हे अनिर्वचनीयत्व कसं आहे, ब्रह्माचं आहे का मायेचं आहे की नाही, हे कसं कळायचं आपल्याला आहे की नाही. जाऊ दे, पण त्यांच्यामुळे आपल्याला चिंतन झालं, अमृतानुभव नाव तरी आपल्या मुखात आलं की नाही. तर सांगतात याप्रमाणे मायेचे अधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षिक व्यापकतेमुळे श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वर भाव असून तो ईश्वर भाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे हे सिद्ध झाले. ईश्वर भावाला शबलत्व निकृष्टत्व का आलं तर साभास मायेच्या संबंधामुळे आलं. ही गोष्ट आपल्या लक्षात आली आहे की नाही चांगली. आता बघा असे असता शास्त्र संस्कार नसल्यामुळे ब्रह्म आणि ईश्वर ही दोन्ही पदे एकार्थवाची आहेत असे मंदमती समजतात. परंतु जे त्यांनी मागे सांगितलं ना ईश्वर आणि जीव ही दोन्ही पदं काय आहे एकार्थवाची, दोन्हींचा अर्थ काय आहे, ईश्वर म्हटलं तरी ब्रह्म आणि ब्रह्म म्हटलं तरी ईश्वर. हे कोण लोक म्हणतात, ज्यांचे शास्त्रार्थाचा ज्यांना संस्कार नाही आणि ज्यांची बुद्धी मंद आहे ते पुरुष हे एकार्थवाची शब्द समजतात. आता अशा प्रकारची एक ओवी आहे की ज्या ओवीमध्ये खरोखर आपल्याला अमृतानुभवातच ओवी की त्या ओवीमध्ये जयाचे कृपा सावाय जीव ब्रह्मा उपर लाहे ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेणे. असं बघा आता बरं का हे विचारसागर शिकलं तर आपल्याला कशी अमृतानुभवाची ओवी लागते. आता हे कळलं की नाही, एक श्रेष्ठ आणि एक काय हे निकृष्ट आहे की नाही. मग ईश्वर भाव कसा असतो नेहमी निकृष्ट असतो आणि ब्रह्मचैतन्याचा भाव कसा आहे श्रेष्ठ आहे. का ब्रह्मचैतन्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे? आता कोणी श्रेष्ठ नाही ना. बघा ओळी कशी आली अमृतानुभवामध्ये आणि याचं लगेच उदाहरण आपल्याला काय ब्रह्म आणि ईश्वर याच्यामध्ये भेद कसा आहे का, भेद मानला पाहिजे. बघा आता कोणत्या दुसऱ्या प्रकरणात आहे का, दुसऱ्या प्रकरणात आपल्या गुरूंची महती सांगताना माऊली म्हणतात जयाचेनी कृपा सावाय, ज्याच्या कृपेच्या सहकार्याने जीव जो आहे ना, जीव चैतन्य गेलं की नाही, तो जीव चैतन्य ब्रह्म उपरला आहे, तो ब्रह्माच्या वर जातो. असले ब्रह्म उपर लाहे ब्रह्माच्या वर जातो. आणि पुन्हा असं सांगतात पुढे काय ब्रह्म तृणातळी जाय, आणि जे ब्रह्म आहे ना ते ब्रह्म काय करतं तृणातळी जाय म्हणजे गवताच्या काडीच्या किमतीचं होतं. म्हणजे काय होतं त्याला काय म्हणतो आपण, ते कसपटासारखी त्याची किंमत होते. ब्रह्म तृणातळी जाय जेणे उदासे. जर गुरु आपल्या शिष्यावर उदास असतील तर काय होतं, ब्रह्म जो आहे ते कुठं जातं गवताच्या काडीच्या किमतीचं होतं. आणि गुरु जर प्रसन्न असतील तर काय होतं, तो जीव जो आहे ना तो ब्रह्मा उपर जाय ब्रह्माच्याही वर जातो. आता सांगा बरं आहे की नाही, आपल्या समोर आहे की नाही आता ओळी, आपल्याला असं वाटेल की नाही आता ब्रह्मा उपर जाय म्हणजे ब्रह्म एक जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ब्रह्म चैतन्य. फार झालं तर कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य काय आहे एक आहे की नाही, दोन्ही एक. पण त्या जीव ब्रह्म उपरला आहे म्हणजे ब्रह्म चैतन्याच्या वर जातो. आता वर काय आहे कोणास ठाऊक आहे की नाही, आहे का असं वाटतं की नाही, ब्रह्म चैतन्याच्या पुन्हा वर काय आहे का शंका येते की नाही आपल्याला. मग आपल्याला वाटतं आतापर्यंत जे काय आपल्याला ज्ञान झालं हे थोडंसं काहीतरी अपुरे. आता एक आमचे मित्र आहे त्यांनी दुसऱ्या संप्रदायाचे शिक्षक ते म्हणतात ब्रह्माच्या वर काय आहे तुम्हाला अजून माहित नाही. आणि आम्हाला जे गुरु प्राप्त करून देणार आहे हे तुम्ही सगळं ब्रह्मापर्यंत आहे तुमचं, म्हणजे सगळे पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. आम्ही जे आहे ते ब्रह्माच्या उपरला आहे. ते तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय पण तुम्हाला माहित कुठे ब्रह्म उपर काय सांगायचं तुम्हाला. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी गुह्य असतात आणि त्या फक्त आमच्या गुरुजींनाच माहित आहे की नाही. तुम्ही त्यांची दीक्षा घ्या असं ते म्हणतात. त्याच्यासाठी शिवाय आमच्या गुरुजींना शरण गेलं तर एक शिष्य नेला तर 20 गोदान केल्याचं पुण्य मिळतं. त्यामुळे त्यांचे सारखे त्यांनी आता एक गाडीच संपूर्ण पाठवली ज्या त्यांच्या गुरूंकडं, एक त्याला काय म्हणतात ट्रॅव्हल, त्याचा सगळा खर्च केला, काहींना विमानाचं तिकीट दिलं, परंतु का तो 20 गोदानाचं पुण्य मिळतं.
याच्यामध्ये. तर अशा आपल्याला शंका येतात. ज्याला हे शास्त्राचे संस्कार नाही त्याला ह्या अशा प्रकारच्या शंका येतात. तर त्याच्यामध्ये जीव ब्रह्म उपरला आहे, जीव ब्रह्माच्या उपर जातो याचाच अर्थ. आणि जर सहाय्य नाही झालं गुरूंचं तर ते कुठे जातं? तृणातळी जाई, गवताच्या काडीसारखं होतं. ऐक नाही. मग इथं सरळ अर्थ घ्यावा. इथे चिंतन केलं ब्रह्म शब्दाचा अर्थ इथं काय घ्यावा? ईश्वर घ्यावा. ऐक नाही. ब्रह्मावर तर काही नाही, ऐक नाही. त्याच्यावर काय आहे का? 15 अध्यायातले त्याच्यावर काही नाही. ऐक ते तेथून वरवते मग ब्रह्मचे. ते वरही नाही आणि खाली नाही. म्हणायचं झालं तर सगळं काय आहे? ब्रह्मच आहे की. सनका काय ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते. माऊलीने सांगून ठेवलं की नाही? ब्रह्मेशाना परते वाढणे नाही जीवाते. तेथून मग वरवते ब्रह्मची की. तिथून पुढं काय सगळं ब्रह्मच आहे. आणि मग आता ब्रह्माच्या वर जातो. ब्रह्म उपरला आहे म्हणजे काय? उपरला आहे म्हणजे तिथून उपर ब्रह्माची की. ब्रह्मातच जातो. आहे की नाही? म्हणजे ब्रह्मात जातो म्हणजे या ठिकाणी ब्रह्म शब्दाचा अर्थ ब्रह्माच्या वर जर करायचा असला तर ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? कोणीच नाही. मग या ब्रह्म शब्दाचा अर्थ करायचा ईश्वर. आहे की नाही? आणि ईश्वराच्या वर जातो म्हणजे ईश्वर कोणता ब्रह्म आहे? साबास मायेचा संबंध करून त्या शुद्ध ब्रह्माला काय झालेलं आहे? ईश्वर भाव आलेला आहे. आणि त्याच्यातला जर साबास मायेचा संबंध सोडला तर तो कसा आहे? श्रेष्ठ असा जो मूळ विशुद्ध ब्रह्मभाव आहे त्याला तो प्राप्त होईल की नाही? गुरुंनी सहकार्य केलं. जो जीव मी करता भक्ता मरका म्हणत होता तो काय म्हणतो? मी या सगळ्या जगताचं कोण आहे? अधिष्ठान असं म्हणतो. मग तो ब्रह्म उपर आहे की नाही? तो ब्रह्मा ईश्वराचं अधिष्ठान कोण आहे? साबास मायाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. हा स्वतःला काय म्हणतो? ते कोण आहे? मी. आहे की नाही? हा श्रेष्ठ आहे की नाही? बरोबर आहे की नाही? साबास मायेचा संबंध गुरुनी जेव्हा त्याला उपदेश केला तो फक्त अविद्या उपाधीचा संबंध सोडतो का लक्षार्थाने आपलं दोन्ही वाच्यार्थाचा संबंध सोडतो तत्वमसी महावाक्यात. आणि मग लक्ष जे राहिलं ते सगळ्या जीवाचं अधिष्ठान आहे का ईश्वराचं अधिष्ठान आहे? मग ब्रह्म उपरला आहे म्हणजे ब्रह्माचं अधिष्ठान होतो म्हणजे कोणाचं अधिष्ठान होतो? ईश्वराचं देखील अधिष्ठान होतं. आहे ना? जो आनंद सत्य प्रकाश विभव माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती असा होतो की नाही? मग तो ईश्वराचं अधिष्ठान आहे की नाही? मग जीव ब्रह्मा उपरला आहे. मग ब्रह्म शब्दाचा अर्थ काय केला तुम्ही? ईश्वर. हा सोपाधिक ब्रह्म असा केला किंवा त्याला कारण ब्रह्म असा अर्थ केला. बरोबर ना? म्हणजे माया उपाधीने युक्त असं जे ब्रह्म असा अर्थ केला. त्याच्यापेक्षा उपर आहे का नाही तो? कोणत्या? माया विवर्जित. ते एक माऊलीचा अभंग आहे ना, माया विवर्जित झाली हो. आता माया उपाधीनं विवर्जित असणारी जी स्थिती ती कुठे? ब्रह्म उपरला आहे. ईश्वरापेक्षा ती काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा काय म्हणतात? ब्रह्म तृणातळी आहे. जीव तत्वता कोण आहे? तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. म्हणजे तो ब्रह्म आहे की नाही? ईश्वराचं अधिष्ठान आहे की नाही? आहे की नाही? आणि असं असताना तो जीवाला जर गुरुनी उपदेशच केला नाही तर तो कायम काय म्हणत राहतो? मी सुखी, मी दुःखी, मी करता, मी भोगता, मी जन्म मरण धर्मवान संसारी असंच म्हणत राहतो की नाही? आणि तोपर्यंत गुरुंचं सहाय्य मिळालं नाही तोपर्यंत त्याला त्याच्यातून निघण्याचा काय उपाय आहे का? तो उलट पहिला होता साक्षात स्वयंप्रकाश आत्मा. त्याच्यानंतर तो झाला द्रष्टा, नंतर झाला भोक्ता, नंतर झाला करता. ऐक नाही? मग आता किती खाली खाली आला की नाही? देवरी घाला देवळाची या कामा. ऐक नाही? अशी स्थिती झाली की नाही? मग ब्रह्म तृणातळी जाई, गवताच्या काडीसारखं नाही झालं का? झालं की नाही? मग ते म्हणतात. पण कधी जर गुरु आले जीवनात तर ते कुठं नेतील? पुन्हा जीव ब्रह्मा उपर लाहे असं म्हणून जीव आणि ब्रह्म तृणातळी जाय याचा अर्थ काय? ब्रह्मरूप असणारं जे विशुद्ध स्वरूप आहे ते कुठे येतं? जे ईश्वर भाव आणि जीव भावाच्याही आतीत असणारं जे ब्रह्म म्हणजे विशुद्ध स्वरूपातलं ब्रह्म, ते ब्रह्म जर श्रीगुरूंचं साह्य नसेल, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंगे तुका आता, हे जर त्यांना प्राप्त झालं तर जीव कुठं जाय? आपलं ब्रह्म तृणातळी जाय. पण कधी? उदा काय म्हणायचं? आयुष्यात होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण. झालं की नाही? तृणातळी जाय. जीवाची स्थिती कुठे होते? लोह लोष्ट पाषाण तरु अशा प्रकारची स्थिती होते. म्हणून सांगतात. हा हा सांगा.
हा काजई दिठिवा तुमचा वर्षे तै सकळार्थ सिद्धी मती पिके जै कोंबे येरेवी कोंबेला उन्मेषू सुके जै उदास तुम्ही. वा. तर अशा प्रकारची जर तुम्ही त्या ठिकाणी किती अंकुरित झालेला मोड असला तर ते उदास असले तर काय होईल, तो पुन्हा वाळून जाईल, शुष्क होऊन जाईल नाही का त्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही प्रसन्न असले तर काय होईल, नाही दिठिवा तुमचा जळके, तुमची जर कृपा दिठिवा तुमचा तै वर्षे तै सकळार्थ सिद्ध सकळार्थ म्हणजे सर्व अर्थ म्हणजे सर्व विषय ब्रह्म, त्या ब्रह्माच्या प्राप्ती सिद्धी प्राप्तीचा प्राप्तीला तुमची जी बुद्धी आहे ती बुद्धी काय होईल, सक्षम होईल. सकळार्थ सिद्धी मती पिके, ती इतकी परिपक्व होईल की सगळं शास्त्राचे सर्वचे जे सिद्धांत आहे त्या सिद्धांताला गवसणी घालण्यासाठी तुमची बुद्धी त्या ठिकाणी प्रतिभा तुमची संपन्न अशी तुम्हाला प्राप्त होईल. हा ती पण होईल. हा दिठिवा जयावरी झळके की पद्म करू माथा पारुके तो जीवाची परी तुके महेशेशी, अशी योग्यता त्याला प्राप्त होईल. बरोबर. हा एवढे ये महिमेचे करणे आता ते वाचा बळे मी वानू कवने ऐकणे म्हणून काय सूर्याची अंगा उठणे लावीजी तर असे ना उपास्तीवरी राबती आहे, तेच अमृतानुभव चालला ना. हा हा मोडोनिया हा जर त्यांची आज्ञा असेल तर उपाय काय होतं, फल निष्पत्ती होईल आणि नसली तर होणार नाही. हा दयाचा दिठिवा वसंतू जव न निघे निगमवना हातू तव आपुलीची फळे हातू न घेपती. ही आपलीच फळं असली तरी आपण जरी स्वतः स्वरूप असलो तर तोपर्यंत प्राप्त होत नाही. गुरूंचा महिमा चालला का ब्रह्म आणि ईश्वर यांच्यातला भेद चालला तर दोन्ही चाललं आहे की नाही दोन्ही चाललं. आता इथे सांगतात असे असता शास्त्र संस्कार नसल्यामुळे ब्रह्म आणि ईश्वर ही दोन्ही पदे एकार्थवाचे आहेत असे मंदमती समजतात. पण हे खरे आहे की ब्रह्मपद, पण हे पण खरे आहे ते मंदमती आहेत, शास्त्र संस्कार नाही. पण शास्त्र संस्कार असणाऱ्या लोकांना देखील कधी कधी ईश्वर पदाचा ब्रह्मपदाने अर्थ करावा लागतो, ब्रह्मपदाचा ईश्वर असा अर्थ करावा लागतो हे सांगतात. ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते कारण ईश्वर स्वरूपात ब्रह्म व्याप्त आहे. ईश्वरपद क्वचित ठिकाणी लक्षार्थ शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देते. ब्रह्मपद वाच्यार्थ कोणाचा बोध करून देतं, ईश्वराचा, आणि ईश्वरपद लक्षार्थाने कोणाला सांगतं, ब्रह्माला. याकरिता शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून निराळे आहे यात असे लक्षात यावे म्हणून ईश्वर आणि ब्रह्म या पदांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे. आता ईश्वर आणि ब्रह्म या पदांचा अर्थ समजला ना. कधी कधी जर वाच्यार्थाने ईश्वर शब्द आपलं ब्रह्म शब्द आला असेल तर तो ईश्वराचा बोधक आहे आणि कधी कधी ईश्वर शब्द आला तर तो लक्षार्थाने ब्रह्माचा बोधक आहे. ज्या शंकेच्या समाधानार्थ सहाय्य व्हावे म्हणून इतका विस्तारलेला तिचा आता विचार करू. हे कशासाठी चालले आपल्याला वाटतं काय हे त्या विषयांतर झालं आहे की नाही. विषय काय, जीव ब्रह्माची एकतेचा माझा निश्चय होत नाही हे, आणि तो निश्चय होत नाही म्हणजे याला काय माझा बुद्धिदोष आहे असं नाही. याला अनुभव पण प्रमाण आहे, श्रुती पण प्रमाण आहे, युक्ती पण प्रमाण आहे. या तीन गोष्टीमुळं जीव आणि ब्रह्माची एकता होणं शक्य नाही असं मला वाटतं असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा जीव ब्रह्माची एकता श्रुती युक्ती आणि अनुभवाने कशी सिद्ध आहे हे सांगायला पाहिजे. तर इथं मध्येच या ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांचा भेद काय आहे हे सांगतात. आणखीन पुन्हा काय सांगतात, चैतन्याचं स्वरूप सांगत असताना जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य, कुटस्थ चैतन्य असे चैतन्याचे भेद सांगितले. आकाशाचे काय सांगितले, भेद सांगितले. मग या ठिकाणी जीव ब्रह्माचं ऐक्य कोणतं आहे तर वाच्यार्थाने नसून कशात आहे, लक्षार्थात आहे असं सांगतात. म्हणून जीव आणि ब्रह्म यांचा भेद सांगणारी जी श्रुतीवचने काय कोणता श्लोक वेदामध्ये द्वा सुपर्णा सयुजा सखाया त्या वाक्यांची पुन्हा या ठिकाणी व्यवस्था आपल्याला लावली
पाहिजे. श्रुती जर सांगत असेल जीवब्रह्माचा भेद तर आम्ही जीवब्रह्माचा भेद मानू, आणि श्रुतीवचनाचा अर्थ जर तुम्ही जीवब्रह्माचा अभेद सांगण्यात आहे असं जर आमचा तात्पर्य निश्चय करून दिला तर आम्ही ते मानू. म्हणून आता जीवब्रह्माचा भेद प्रतिपादन करणारी जी वेदवचन आहे की ज्यामुळे त्या शिष्याला वाटतं की जीवब्रह्माचा भेदच सत्य आहे, तर जीवब्रह्माचा भेद सत्य नसून तो काय आहे, मिथ्या आहे आणि त्याचा वास्तव अभेद आहे, कल्पित भेद आहे. ही गोष्ट त्याला शास्त्रार्थाची समजावून सांगणार आहेत. म्हणून आता यापुढं त्या गुरूंची जबाबदारी कोणती आली, जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्यांची व्यवस्था. जीव आणि ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणारी जी वेदवाक्ये आहे त्याचा समन्वय काय आहे त्याची व्यवस्था आता लावून देतात. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.